आयुष्यात कधी घड्याळाला मतदान करण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. आता घड्याळाचं चित्र बदललंय. अजित पवार आमच्यासोबत, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. सुषमा अंधारे यांच्याकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री. फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर जाण्यावर अंधारे यांच्याकडून मिमिक्री. तर रात्रीच्या अंधारामध्ये जायची गरज काय पडली, अंधारेंचा फडणवीसांना सवाल. 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ. मशाल पेटवून विजयाची तुतारी वाजणार, अमोल कोल्हेंकडून विश्वास व्यक्त. बीडमधून दीप नावाचा दिवा विझणार, तो कधीही पेटणार नाही. बीडमधून ठाकूर तो गया. धनंजय मुंडेंची आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका. एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यावर दुःख वाटतंच, मी दिलेला शब्द पाळणार. श्रीनिवास वनगांचं चांगलं होणार. पालघरमधील भाषणामध्ये नाराज वनगांवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. अजित पवारांची हात जोडून माफी मागते. सिंदखेड राजा मतदारसंघात शशिकांत खेडकरांना विजय करा. सिंदखेड राजा मतदारसंघात शिंदे गटाकडून शशिकांत खेडकर तर दादा गटाकडून मनोज कायंदे रिंगणार. मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, त्यांचा उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सरकार करणार. हिंगणा येथील भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. सत्ता आम्हाला दिलीत तर प्राजक्त तनपुरे राज्यातील काम करतील. शरद पवार यांच्याकडून प्राजक्त तनपुरे यांच्या मंत्रिपदाचे संकेत. रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांचा रात्री 2 वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यामध्ये ठिया. रोहिणी खडसे यांच्या प्रचार रॅलीमध्ये गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप. कर्जतमधील खोट्या प्रचाराच्या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार. व्हिडिओ प्रकरणी कारवाई करणार, अनिल परब यांची प्रतिक्रिया. दरम्यान कर्जतमध्ये महेंद्र थोरवे खोटा प्रचार करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप.